ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा बसत असताना कळवा पूर्वेतील भास्करनगर, पवनपाडा, पवनपाडा भागातही महिन्यात केवळ 4 वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। याच मुद्द्यावरून आप पक्षाने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला। तसेच पाणी समस्या दूर झाली नाही तर अर्धनग्न होऊन आंघोळ करू असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला। ठाणे महानगरपालिकेला क्षेत्र दररोज 590 दशलक्ष लिटर पाणी इतका पाणी पुरवठा होत असला तरी लोकसंख्येच्या मानाने तो पुरेसा नाही। त्यामुळे शहरात अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे। उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे धरण क्षेत्रातील पाणी आटते, त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणी साठा पुरवण्यासाठी कपात लागू करण्यात येते। यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होत्या। अद्याप तरी कपात लागू करण्यात आली नसली तरी विविध कारणांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने टंचाईच्या समस्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे। असे असतानाच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पवनपाडा आणि पवनपाडा परिसरात महिन्यातून केवळ 4 वेळा अर्ध्या तासासाठी पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप या भागातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने करत ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली। नागरिकांनी रिकामे कॅन वाजवले तर काहींनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला। परिसरात 3 जलकुंभ असतानाही नियमित पाणी मिळत नसल्याने लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या भागातील नागरिक करदाते असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही। विभागीय पाणीपुरवठा अधिकारी यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाही असा आरोप आम आदमी पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी केला। समस्या तातडीने सोडवली नाही तर शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक महापालिका आवारात अर्धनग्न होऊन आंघोळ करत तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला। महापालिका शासनाने तातडीने दखल घेऊन नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत ते सोडवण्याचे आश्वासन दिले। सकाळी 11 वाजतापासून हे सर्व रहिवासी, कळवा भास्करनगर येथील रहिवासी या ठिकाणी एक छोटीशी मागणी, जे महत्त्वाची मागणी आहे, पाण्याची मागणी घेऊन आलेली आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून एका महिन्यामध्ये फक्त 4 वेळा पाणी सोडलं जातं, ते पण 10 ते 15 मिनटं। पिण्याचं पाणी जे आहे ते 10 ते 15 मिनटं आणि ते पण घाणेरडं पाणी या विभागामध्ये सोडलं जातं। या ठिकाणी वेळोवेळी निवेदन दिले, माझ्या पदाधिकारी जो मुबारक अन्सारी यांनी वेळोवेळी निवेदन दिले, तरीही यांना कुठल्याही प्रकारची शरम नव्हती। म्हणून हे आज जनतेसोबत आम आदमी पक्षाला पाऊल घ्यावं लागलं, कारण पाणी ही मूलभूत सुविधा, मूलभूत गरज आहे लोकांची। पाणी नसेल तर काही करू शकत नाही। काही रोजंदारी करणारे आहेत, काही धंदा करणारे, त्यांना पाण्याशिवाय कुठलंही काम करता येत नाही। एवढं निवेदन देऊन सुद्धा या प्रशासनाला शरम आलेली नाही आहे। म्हणून या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। त्या विभागामध्ये तीन जलकुंभ दिलेले आहेत। 20 दशलक्षपेक्षा जास्त असे 3 जलकुंभ असताना सुद्धा त्या ठिकाणी पाणी या लोकांना दिले जात नाही। हे लोक टॅक्स भरतात, त्या विभागातील लोक टॅक्स भरतात, सर्व प्रकारच्या टॅक्सेस महापालिकेला पे करतात, तरी त्यांना पाणी, परंतु यांचे जे अधिकारी पाणी पुरवठा विभागाचे हे पाणी विकतात, तो जे गाड्या धुण्याचं काम करतात त्यांना पाणी विकतात, टँकरनी पाणी विकतात। आम्हाला RTIच्या माध्यमातून एक इन्फॉर्मेशन माहिती मिळाली की त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं आहे माझ्या पदाधिकाऱ्याच्या लेटरला की दिवसातनं 1 वेळा 7 ते 9 म्हणजे 2 तास आम्ही पाणी सोडतो। हे चुकीचं उत्तर सुद्धा RTIच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। आणि प्रत्येक आज जो या ठिकाणी मोर्चा आपण केलेला आहे, या भर उन्हामध्ये 40 डिग्रीच्या उन्हामध्ये आम्ही या ठिकाणी माझ्या पक्षाचे पदाधिकारी आणि सामान्य नागरिक या ठिकाणी आहेत। आमची मागणी हीच आहे की आम्हाला एक टाइम डेली कमीत कमी 1 ते सव्वा तास पाणी वेळेवर पोहोचलं पाहिजे, 8 ते 9 या वेळेच्या दरम्यान। ही आमची मुख्य मागणी आहे। श्री पवार साहेब या ठिकाणी आले होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही करून देतो, परंतु आम्ही त्यांना लेखी मागितलेलं आहे। जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिले जात नाही आणि जे त्या ठिकाणचे अधिकारी या पाणी पुरवठा विभागाचे ज्यांनी हे घाणेरडं कृत्य केलेलं, पाणी विकून धंदा केलेला आहे, लोकांच्या हक्काचं पाणी छिनून धंदा करतात, यांचं निलंबन अथवा ट्रान्सफर झाल्याशिवाय, त्याचं लेटर काढल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही।